नमस्कार, मी सरोजिनी मरळकर. आज मी फणसाची भाजी करून दाखवणार आहे. घरोघरी गुढी उभारून आपण हिंदू नववर्षाची सुरुवात जल्लोषात साजरी केली आणि निसर्गात नवचैतन्य जणू निर्माण झाले. रंगीबिरंगी फुले, फळे, झाडे वेलींवर बहरू लागली आहेत. आंबे, कैऱ्या, काजू, करवंदे, जांभळे, फणसे बाजारात दिसू लागले आहेत. प्रत्येक मोसमातील फळे, भाज्या यांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच असावा. बाजारातून फणस आणला आणि त्याच्यावरील साल काढून मोठे मोठे काप केले आणि कुकरमध्ये 2 शिट्या देऊन ते मी वाफवून घेतले. फणस थंड झाल्यानंतर तो व्यवस्थित कुस्करून घेतला. भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घातले. जिरे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक हिरवी चिरलेली मिरची घातली. हिरवी मिरची घालून झाल्यानंतर बारीक कांदा कापलेला घालून तो गुलाबी रंगावर परतण्यासाठी परतून घेतला. फणसाची भाजी ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. फणसाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर याचे प्रमाण मुबलक असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फणसाची भाजीचा वापर आपण आहारात करावा. कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद घालून परत छान ढवळून घेतलं. आता त्यामध्ये मी कुस्करलेला फणस घालून एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. भाजी एकत्रित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट व गोवन मसाला घालून पुन्हा परत एकदा भाजी छान ढवळून घेऊन त्याच्यावर प्लेट झाकून 5 मिनिट मी भाजी वाफवून घेतली. भाजी अगोदरच वाफवून घेतल्यामुळे याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे. यामध्ये आता मी ओली कोथिंबीर व किसलेल्या नारळाचा खीस यावरून घातलेला आहे. कोकणामध्ये फणसाच्या सीझनमध्ये प्रत्येक घरात फणसाची भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी मी प्रथमच केली आहे. तुम्ही ही अशी भाजी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.